किती दिवस, अगं दिवसच नाही किती वर्ष मी गप्प का? असाच प्रश्न तुला पडला असेल ना. अगं माझ्या या खोलीतनं, माझ्या या खुर्चीतनं मी खाली कधी गेलेच नाही. माझ्या या घरात कितीतरी कार्यक्रम चालू आहेत, देवधर्म चालू आहेत, देवाचे कार्यक्रम चालू, पण मी त्याच्यात कधीच भाग घेतला नाही. तू जेव्हा पहिल्यांदा नाचून म्हणून माझ्या खोलीत भेटायला आलीस तेव्हा मी हसले नाही. तुला वाटलं असेल ही बाई मुकी आहे, हिला काहीही कळत नाही. तसं नाही ग, मला सगळं कळतं. तुझ्या इतकी नाही, पण मीही शिकलेली आहे. माझे वडील व्यापार उद्योग, त्यांच्या संस्कारात वाढलेली मी फक्त भांडी धुणं करणारी नाही. लग्न होऊन या येवलेकरांच्या घरात आले ना, तेव्हा तुझ्यासारख्याच अपेक्षा माझ्याही होत्या. पण काय झालं, जे व्हायचं तेच झालं. मी या घराची चौकट बदलण्याचा प्रयत्न केला, या घरात बदल घडवण्याचा प्रयत्न केला, पण नाही ग. मी या चौकटीत अडकले आणि त्यातून बाहेर पडण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही. आप्पांसारखी माणसं, अगं या समाजात खूप पुरुष असेच असतात. पायातली चप्पल म्हणजे त्यांना बाई वाटते. बाईला त्या पायातल्या चपलेसारखीच वागणूक देतात. गरज असेल तेव्हा पायात घालतात, गरज संपली की भिरकावून देतात. खूप राग येतो मला, पण नाही. मला वाटलं होतं की माझ्यानंतर येणाऱ्या बायका या पुरुषांना बदलतील, पण नाही. तसंही घडलं नाही. मला तर जगण्याची इच्छाच नव्हती. पण संजीवनी, तू आलीस ना, आणि या घरातले बदल मी माझ्या डोळ्यांनी बघितले. संजीवनी, तू नक्की या घरात बदल घडवणार, मला खात्री. आणि हा सगळा बदल मी माझ्या डोळ्यांनी बघणार. आणि आता मी जगणार फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी जगणार बाळा मी.